भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे, परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते. निष्काम भावनेने भगवंताच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यात क्रिया आणि प्रतिक्रिया मुक्त होऊ शकतो आणि आत्मा तथा परमात्मा यांच्याविषयीचे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धे जनार्दन तत्किमं कर्माणि घोरे मां नियोजयासी केशव. हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात? आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे असे सांगितलेले आहे. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व होय असा अपसमज केला जातो आणि अशी अपसमजूत असणारा मनुष्य बराच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभवित होण्याकडे प्रवृत्त होतो. मात्र कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानामध्ये पारंगत झाल्याविना एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून केवळ निरर्थक मानसन्मानच प्राप्त होतो. अर्जुनालाही वाटलं की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजे सक्रिय जीवनातून निवृत्त होऊन एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळावयाचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि आपल्यासाठी आचरणीय अशी उचित मार्गाविषयी त्यांना प्रश्न केला. याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावनाभवित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये केले आहे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चियते येन श्रोये अहम्यान्योयायम्. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती, म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची सुसंबंध मांडणी आवश्यक होती. यास्तव वरकरणी गोंधळ टाकणारे या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्याचा स्वीकार करू शकतील. शब्दच्छल करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियत्व की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहे. श्री भगवानुवाच लोकयेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्तमया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या 2 मार्गांचे वर्णन केले आहे. याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंत वर्तमान श्लोकामध्ये करीत आहेत. ज्या लोकांची प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या सहाय्याने तर्क करून वस्तूंचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग अर्थात आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक ज्ञान ही विषय वस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभवित कर्म करणाऱ्यांचा आहे. 39व्या श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता होऊ शकते.
तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही. याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण 61व्या श्लोकामध्येही असे करण्यात आले आहे की हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विशेषत्वाने श्रीकृष्णावर विसंबून राहणे होय. कारण या मार्गाने सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान परस्परावलंबी आहेत, त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत. तत्वज्ञान विरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधीकधी धर्माधता आहे, आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे. अंतिम ध्येय श्रीकृष्णच आहे. कारण प्रामाणिकपणे परमसत्याच्या शोधात असणारे तत्वज्ञानी पुरुष सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात, आणि हे तथ्यही भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याशी संबंधित असणारी आत्म्याची मूळ स्वरूप स्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो, आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी श्रीकृष्णांशी संबंधित पाहणे ही होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग अधिक चांगला आहे, कारण हा मार्ग तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर अवलंबून नाही. कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करविणारी प्रक्रिया आहे, आणि प्रत्यक्ष भक्तिमय सेवेद्वारे तिचे आचरण सहज सुलभ असून ती उदात्त आहे. न कर्मणामनारंभा नैष्कर्मण्यम पुरुषोयेष्णुते न च संन्यासनादेव सिद्धम समधिगच्छति. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्मांचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेविना आकस्मिकपणे जीवनातील 4थ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो, परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाही. हृदय शुद्ध विना घेतलेला संन्यास आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो. याउलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंताच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेले कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. बुद्धयोग स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या तत्वाच्या अल्पशा पालनाने ही मनुष्य घोर संकटातून पार होऊ शकतो. न हि कच्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हैवशः कर्म हा सर्व प्रकृती गुणैः. प्रकृती गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कुणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही. सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभाव आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचाली करू शकत नाही. भौतिक शरीर मृत यंत्राप्रमाणे असून ते आत्म्याद्वारे चालविले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो आणि तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावना भवित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते, अन्यथा तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो, आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. मात्र जर आत्मा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावना भवित कर्मामध्ये मग्न झाला तर त्याने केलेले कोणतेही कार्य त्याच्या कल्याणासाठी असते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरे भर्जनं न पक्वोन्नयेत पतेत् ततो यदि यत्र क्व वा भद्रं भूदमुष्य किं को वार्थ आप्तोये भजतां स्वधर्मतः. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्मांचे पालन केले नाही किंवा भक्ती मार्गाचे योग्य आचरण केले नाही, आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते. मात्र त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भवित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार. म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यकच आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावना भवित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे. कारण कृष्ण भावनेविना सर्व काही व्यर्थच आहे. कर्मेंद्रियाणी संयम्य या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थन्वी मूढात्मा मिथ्याचरः च उच्यते. कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रियाविषयांचे चिंतन करीत असते ते निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो, आणि अशा मनुष्याला मिथ्याधारी म्हटले जाते.
कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी असून ते आपण ध्यानस्थ असल्याचे प्रदर्शन करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियोपभोगाचे चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक आपल्या सुसंस्कृत अनुयांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुचेच असतात. इंद्रिय तृप्ती करता मनुष्य आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो, पण जर त्याने त्या आश्रमास अनुलक्षून असणार आणि नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि वास्तविकपणे इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याचे प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्वज्ञानविषयी प्रवचने करीत असला तरी त्याला लुचास म्हटले पाहिजे. अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही मोल नसते, कारण त्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्ध असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या प्रदर्शनाचे कवडी मात्रही मोल नसते. यस्तित्वांद्रियाणि मनसा नियम्य रतबते अर्जुन कर्मेंद्रिया योगमसक्ताः सविशिष्यते. याउलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावनाभावित प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. स्वैराविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी भोंदू अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे काही पटीने श्रेष्ठ आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवद्धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थगती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्यायोगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू. एखादा गृहस्थाश्रमही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो. मनुष्य आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी प्रदर्शनीय अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. केवळ उदरनिर्वाह करतात ध्यान करणाऱ्या बंधू योगापेक्षा मार्गावर झाडू बांधणारा प्रामाणिक कर्मचारी कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. नियतम कुरु कर्म त्वाम कर्म ज्यायो कर्मणाः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्ध कर्मणाः. तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. स्वतः उच्चकुलीन असल्याने दर्शवणारे पुष्कळ बंधू योगी आहेत. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचे प्रदर्शन करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत. अर्जुनाने मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती. याउलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या नियत कर्म करावे. अर्जुन गृहस्थाश्रमी आणि सेनापती असल्यामुळे त्याने गृहस्थाश्रमी आणि सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारची कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याचे भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्यास भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. प्रत्येकाला आपले शरीर टिकून ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्यावाचून अविवेक आणि कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची अथवा इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच. अशी दूषित प्रवृत्ती नाहीशी होणे आवश्यक आहे. नियत कर्मांद्वारे असे केल्यापासून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर जगत तथा कथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. यज्ञार्थ कर्मणो यत्र लोको एम कर्म बंधनाः तदर्थम कर्म कोणत्या मुक्त संघाः समाचार. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे आणि आता कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणत्या तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्म बंधनातून मुक्त राहशील. केवळ शरीराचे निर्वाह करता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञ कर्मही श्री विष्णूंच्या संतोष प्रीत्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञ वे विष्णू. हा दुसरा शब्द सांगायचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान श्री विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना ही यज्ञ कर्मच आहे. श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. वर्णाश्रम चारावता पुरुषेण पराः पुमान विष्णुराध्यते विष्णू पुराण. म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते, कारण चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्धच करतो. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना विष्णू संतुष्टी करण्यासाठी कृष्ण भावना भावित कर्म करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारची कर्म करणारा मुक्त अवस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे, परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली, मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षपणे कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टी करताच केले पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेप्रती उन्नती होते. एकमेव अशी सेवाच मनुष्यास भगवत धामात पोहोचू शकते. सहयज्ञ हा प्रजा हा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेश वे स्विस्तष्टकमा मधुक. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञसहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी अत्यावश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. प्रजापतीने श्री विष्णू निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवद्धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंदेश आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैशिष्ट्य सर्वैरहमेव वेदः, वैदिक तत्वे आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे, पतिम विश्वस्य स्तमेश्वरम. म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हे सर्व जीवांचे परमेश्वर आहे. श्रीमद भागवतातही श्री शुकदेव गोस्वामी भगवंताचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. श्री हा पती यज्ञपती हा, प्रजापती यज्ञ पतिर्लोके पतिर्धरापती हा, पतिर्गच्छति शंच कृष्णविसह सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान सताम पती हा. भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावेत हे बद्ध जीवांना शिकविण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच जीव चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्येही प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भवित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. वैदिक शास्त्रांनी कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ सांगितलेले आहेत आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिरूप अवताराचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख श्री भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम संगोपांग शास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्रायोर्जयंती ही सुमेधसाहा. या कलियुगामधील वास्तविक बुद्धिमान लोक पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील. वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात शक्य नाही, पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धी करता सहज साध्य आणि उदात्त आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्ताः श्रेयः परम वास्पस्थ. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. देवतांना भौतिक कार्यांचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजेच असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम. म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणे पुरवठा करणाऱ्या
विविध विभागांचे अधिकारी असणारे देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्य शुद्ध होतात. आहार शुद्ध, सत्वशुद्धी हा सत्वशुद्ध, ध्रुवा स्मृती हा स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षा. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्ष मार्गाविषयीचा विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. इष्टानभोगानिहि ओ देवो दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्तान प्रदायभ्यो यो भक्ते स्तेन येव सः. विविध जीवनावश्यक वस्तूंचा अधिकारी असणारे देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे. भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. यास्तव शास्त्र प्रमाणित यज्ञांद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. भगवंताचे स्वरूप समजण्यास असमर्थ असणाऱ्या मनुष्यांसाठीच देवदेवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्याचे विधान करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम, म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणारे विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. आहार शुद्ध, सत्वशुद्धी हा सत्वशुद्ध, ध्रुव स्मृती हा स्मृतिलंबे, सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष हा. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्ष मार्गाविषयी विचार करू लागतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. इष्टन भोगांही ओ देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैद्रतांत न प्रदायभ्यो यो भुक्ते स्तेन एव सः. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे. तात्पर्य, भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. यास्तव शास्त्र प्रमाणित यज्ञांद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पलेले असतात. भगवंताचे स्वरूप समजण्यासाठी असमर्थ असणाऱ्या मनुष्यांसाठी देवदेवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्याचे विधान करण्यात आले आहे. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितलेले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहे. उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. कालीदेवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे गोरूप आहे आणि कालीदेवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु सत्वगुणी लोकांसाठी श्री विष्णूंची दिव्या पूजा करण्यास सांगितलेली आहे, पूजा सांगण्यात आलेली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यांसाठी निदान पंचमहायज्ञ नामक 5 यज्ञ आवश्यक आहे. मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. या संदर्भात आपण मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांचा विचार करून सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळाफळावळ, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आवश्यक असते आणि मांसभक्षकांसाठी मांस आवश्यक असते. यापैकी कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, वायू इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती ही मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताविना विपुल सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वायू इत्यादी गोष्टीच अस्तित्वात असू शकत नाहीत आणि या गोष्टींपासून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असते. आपल्या उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅग्नीज इत्यादी अनेक प्रकारची साधन सामग्री तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी दुष्टपुष्ट आणि निरोगी राहावे याकरता भगवंताच्या प्रतिनिधीद्वारे या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तीकरिता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारून भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही, म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज कधीच सुखी होऊ शकत नाही, कारण चोरांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष केवळ इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. याच करिता श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. यज्ञ शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व केल विषय भुज्यते ते त्वग्हम पापमचे पापाये पंचत्यमकारणात. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेला अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन शिजवणार इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. तात्पर्य, भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भवित असणाऱ्या व्यक्तीने संत म्हटले जाते आणि ब्रह्मसाहित्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते सदैव भगवत भक्त प्रेमामध्ये लीन असतात.
प्रेमाञ्जनच्युत्तरित भक्तविलोचनेन संतता संतः सदैव ऋषयेषु विलोकयन्ति संतजन सदैव भगवान श्री गोविंदम आनंद देणारे मुकुंद मुक्ती देणारे किंवा श्रीकृष्ण सर्वाकर्षण पुरुष यांच्याशी दृढ प्रेमाने जोडलेले असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याविना ग्रहण करत नाही. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे उदाहरणार्थ श्रवण कीर्तन स्मरण अर्चन इत्यादी यज्ञ करीत असतात. आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगीताच्या दोषापासून विरक्त राहू शकतात. स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवणारे इतर लोक मात्र चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ शक्य आहे. म्हणून सर्व दृष्टीने सुखी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना पूर्वपणे कृष्ण भावना भवित सकीर्तन यज्ञ करण्यास शिकविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद सन्न संभवाः यज्ञात भविती पर्जन्य यज्ञ कर्म समृद्धः. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, इंद्रद्यगत यावस्थितम यज्ञम सर्वेश्वरम विष्णुंभचर्यम तस्यम शंती तेन देह तद्देह यात्राम संपादयन्ति ते संतः सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्ता सर्व किल्बी शरणादिकाल विवृद्वर अनुभव प्रतिबंधक निखले हे पापौर्मुच्यते. यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जाणारे भगवंत सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता भगवंताची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यांच्यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात वायू, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवदेवांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भवित असणारे भागवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करूनच मग ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराची आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, ते शरीर भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्तही होते. एखाद्या रोगाची साथ पसरते जेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा आक्रमणापासून मनुष्याचे रक्षण करते, त्याप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवित आहे. अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या मनुष्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भवित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणारा पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच असतो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व बाबांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यास समर्थन झालेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणापासून वाचतो. पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारची धान्य अन्नधान्य भाजीपाला फळफळावले इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या अन्नधान्यांचे तथा भाजीपाल्यांचे अवशेषण तसेच गवत वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. मांस खाण्याच्या आहारी गेलेल्या लोकांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशु वनस्पतीच खातात. म्हणून आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनांवर अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र तथा सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत. म्हणून भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल, हा प्रकृतीचा नियम आहे. यास्तव आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे अत्यावश्यक आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धिं ब्रह्मराक्षर समृद्धवम तस्मा स्वर्गतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. यथार्थ कर्म किंवा श्रीकृष्णाचे संतुष्ट प्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञ पुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्मा अर्थात
वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद म्हणजे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ धामाच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रकट झाले आहे. असे म्हटले आहे, अस्य महतो भूतस्य निश्वासितम यदृग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वसंगरसः. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. ब्रह्मदारण्यक उपनिषद भगवंत सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांचा क्रिया करू शकतात. दुसरे शब्द सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोश्वासाद्वारे बोलूही शकतात आणि नेत्रांद्वारे गर्भधारणही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन दिले. या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत जाऊ शकतात. आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो, तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे हे बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून बद्ध जीवांनी कृष्ण भावना भवित होऊन यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे आता आवश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः आघायुरींद्र या रामो मोघम पार्थ जीविती. हे पार्था, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपण आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. अशा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगतो. या श्लोकामध्ये भगवंताने काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग्या या भोगवादी मतप्रणालीची निंदा केली आहे. म्हणून भौतिक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हींपैकी कोणत्याही एका योग मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांनी वेदवर्णित यज्ञांचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांचे शुद्धी करण्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. कृष्ण भावना भवित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग असतात, त्यामुळे त्यांनी पूर्ण कर्मे करणे अपरिहार्य असते. यज्ञ पद्धतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषयी वासने दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळांमध्ये न गुरफटता आपल्या इच्छा तृप्ती करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. ही व्यवस्था प्रत्यक्ष देवदेवतांकडून कृतीत उतरवली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे. कारण यज्ञ करण्यामध्ये निपुण झालेली व्यक्ती निश्चितपणे कृष्ण भावना भवित होते. मात्र जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भवित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून मनुष्याने केवळ नैतिक आचारसंहितेच्या स्तरापर्यंत आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. या स्तवात तिरेव स्यादान मरुक्तच मानवः आत्मनैव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊनही आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भवित असून आपल्या कृष्ण भावना भवित कर्मामध्ये संतुष्ट असतो त्याला इतःपर काही कर्तव्य करायचे राहत नाही. तो कृष्ण भावना भवित असल्यामुळे सहस्र यज्ञांच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मालिन्य त्याच्या हृदयातून तत्काळ धुतले जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित होते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावना भवित मनुष्य भौतिक कर्मांमध्ये कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी तथा इतर प्रलोभनांमध्येही कधीच आनंद प्राप्त करत नाही. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेने हे कच्छन न चासस्य सर्वभूतेषु कच्चिदर्थ व्यापाश्रयः
आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो, तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. साक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभवित कर्माविना इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता हो नव्हे. कृष्ण भावनाभवित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. तस्मादसक्ताः सततं कार्यं कर्म समाचरत् असनक्तो यच्चर कर्म अपरमाप्नोति पुरुषाः. म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहे, तर निर्विशेष वाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. यास्तव जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफळावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यर्थ अर्थात कृष्ण भावनाभवित कर्म करतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रती प्रगती करतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण प्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्ती आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च श्रेणीचे पूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात. परंतु कृष्ण भावनाभवित कर्म हे शुभाशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म आहे. कृष्ण भावनाभवित मनुष्याला कर्मफळावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ कृष्ण प्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्ती असतो. कर्मणैव हि संसिद्ध्यमस्थिताः जनकादस्याः लोकसंगो हमेवापि संपश्यन्तुर्महसि. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करण्यास योग्य आहे. जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे बंधन नव्हते. तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीता देवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते. परंतु हे मिथिलेचे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण चांगला प्रतिवादी विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते हे त्यांना सामान्य लोकांना शिकवायचे होते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनी ही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्षी युद्ध करण्याविषयी कृतनिश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेला मनुष्याला जरी या जगाविषयी यत्किंचितही आस्ती नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण तिचे अनुसरण करू शकतील. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांना तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकेल अशा नेत्याची सामान्य जनांना नेहमी आवश्यकता असते. स्वतःच धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा कसे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक असे म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. शिक्षक अधिकृत शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहे. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवतही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे.
राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. समाजातील अनेकानेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यावर आश्रितांचे मोठे दायित्व असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. न मे पार्थस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. हे पार्था, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकता नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तमिश्चाराणां परमं महेश्वरं तं देवतानां परं च देवतम् पतिंवतीनां परमं परस्ताद विदाम देवं भुवने शमीड्यं न तस्य कार्यं कारणं च विद्यते न तत्सत्समच्छाभ्यधिकच्छ दृश्यते. परास्य शक्ति वैविध्यैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च. भगवंत सर्व नियंत्रकाचे नियंत्रक तसेच विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनी सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहे. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाही. भगवंत सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आणि सर्व नित्य नियंत्यांचा सर्वश्रेष्ठ नियंता आहे. म्हणून देव सर्व प्रकारच्या भौतिक नीत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहे. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवांसारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्येच काहीच भेद नाही. ते परिपूर्ण आहे. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या सम किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमानुसार घडत जाते. श्वेताश्वतरोपनिषद. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य असे कोणतेही कर्तव्य कर्म नाही. जो मनुष्य कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधून काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चित कोणतेही कर्तव्य नसते. तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते, कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाही. यदि ययं न वर्तये जातु कर्मण्यतंद्रिताः मग वामरातु नौर्वन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक नियम आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापक करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले आणि आता ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमीयाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. उत्सीदेयुरिमे लोकान कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः. मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जाते. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. सामाजिक अशांततेचे प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणे नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगती करता संघटित होऊ शकते. भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची आवश्यकता आहे आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांचे दायित्व भगवंताकडे जाते. म्हणून जेव्हा अशा नियमक तत्वांविषयी सर्वसाधारण अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित
होतात. तथापि आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपण भगवंताच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपण भगवंताच्या उद्देशांचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की नैतत्समाचरेत जातु मनासापि यानीश्वराः विनश्यत्याचरण मौढाद्यथा रुद्रो द्विजं विषम् ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषां यत् स्ववचयोक्तं बुद्धिमात्तस्ततं समाचरेत. मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थत्वाने पालन करेल. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावध राहिले पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. चंद्र सूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे जीव किंवा ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक बंधू भक्त असून ते गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्या तोंडात जात आहोत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही बंधू भक्त असून ते भगवंताच्या रासलीलांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशील व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेविना त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंताशी शक्ती नसणारे लोक तथाकथित अवतार आढळून येतात. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्त भारत कुर्याद विद्वंदस्ततस्तातस्य कच्चित किल्युष लोकसंग्रहम्. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. कृष्ण भावना भवित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भवित नसलेली व्यक्ती यांच्यामध्ये त्यांचा भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भवित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करत नाही. कृष्ण भावना भवित मनुष्य ही भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणे कर्म करतो परंतु तो श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो. अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच कर्माचरण करीत असते. म्हणून कृष्ण भावना भवित व्यक्तीने कर्म असे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेचे हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवण्यात आवश्यक आहे. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानम कर्मसंगीतानाम जेषयेते सत्वकर्माणि विद्वान युक्ता समाचरण. नियत कर्मांच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावश्यक विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. वैदच्य सर्वे हरमेव वेदाः हा सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे सर्व प्रकारची यज्ञ भौतिक कार्याविषयींच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनामध्ये अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काही जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. परंतु वैदिक कर्मकांडांच्या नियमांतर्गत इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मे केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेपर्यंत उन्नत हो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावना भवित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल आणि अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण विविध कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते. प्रकृते हे क्रियमाणानि गुणे हे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढाडे आत्मा कर्ताहमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केले जातात. कृष्ण भावना भवित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्याला आपल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याला मिथ्या अहंकाराच्या
संस्काराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचा करता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो. याचे देखील त्याला ज्ञान नसते. मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेच्या श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये नियुक्त करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय वृत्ती करता दीर्घकाळ इंद्रियांचे दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते. तत्ववित्तु महाभाव गुण कर्म विभाग योहो गुणागुणेषु वर्तनंती इति मत्वान सज्जते. हे महाभाऊ, अर्जुन परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय वृत्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असूनही आपण स्वतः स्वरूपतः सच्चिदानंद भगवंताचे अंश असून कोणत्या तरी कारणास्तव जीवनाविषयक भौतिक संकल्पामध्ये गुरफटलो गेलो आहोत. तसेच आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपले सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात, हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भौतिक कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक तथा स्थायिक असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. आपले भौतिक बद्ध जीव भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे. याचे त्याला ज्ञान असते. म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळे प्राप्त झालेल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भागवतनुसार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परमसत्याची 3 स्वरूपे जाणणारा मनुष्य तत्ववित्त म्हणून ओळखला जातो, कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. प्रकृते गुण संबुड सज्जनेते गुण कर्मसु ताण कृष्ण विदो मंदा कृष्ण सविन्न विचालयते. भौतिक प्रकृतीच्या गुणाने मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मातून पूर्णपणे मग्न होतात आणि त्यांच्यामध्ये पुरते आसक्त होऊन जातात. तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असल्या तरी ज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये. अज्ञानी लोक स्थूल भौतिक भावनेची मिथ्यात्व आध्यात्म करतात आणि म्हणून भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासले जातात. आपले भौतिक शरीर म्हणजेच प्रकृतीची एक देणगीच आहे आणि शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त असणारा मनुष्यास मंद अर्थात आत्मज्ञान नसणारा मनुष्य मूढ मनुष्य असे म्हटले जाते. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात. तसे धार्मिक कर्मकांडीय विधींना सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक, राष्ट्रीय आणि परोपकारी अशी अनेक कार्य असतात. उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे. त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वास्थ्य नसते. तरी जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांना भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा त्यांनी स्वतःमध्ये आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. अशा मोहित लोकांना अहिंसक आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादींसारख्या जीवनावश्यक प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये नियुक्त करणे उत्तम होय. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावना भौतिक कर्माचे महत्त्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपल्या मौल्यवान वेळ व्यर्थ दौडू नये. तथापि भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंताचाच यथार्थ हेतू समजतो. यास्तव सर्व प्रकारची संकटे पत्करतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावना भौतिक कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावना भौतिक होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यसाध्यात्मचेतसा निराशी निर्मिनमो भूत्वा युद्धस्त्व विगतज्वरा. म्हणून हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर. सर्व कर्म समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर. भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भवित होऊन जणू काही सैनिकी शिस्तीला अनुसरूनच कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या ठिकाणी होऊ शकतील, तरीही मनुष्याने श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची ती स्वरूप स्थिती आहे. भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचं सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंताच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंताच्या आदेशाविषयी विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते. भगवंत सर्व आत्म्यांची आत्मा आहे, म्हणून जो स्वतःचा विचार न करता पूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, अर्थात जो पूर्णपणे कृष्ण भावना भवित असतो, त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते. निरशः म्हणजेच कर्मफळाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. कोशागर प्रमुख आपल्या स्वामीसाठी लक्षावधी रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला अधिकार सांगत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एकी व्यक्तीची नसून एकमेव भगवंताची आहे. हाच माई या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार सांगत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांच्या विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यात जर कोणी प्रतिकूल असेल तर त्याने त्या प्रतिकूल भावनेचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगत्व ज्वर अर्थात ज्वर रहित किंवा आलस्य रहित होतो. प्रत्येकाला स्वतःच्या गुणाप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारची कर्म करावी लागते आणि अशा सर्व कर्मांच्या आचरणवर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भवित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. हे मे मतिमंदम नित्यमनुष्ठिष्ठन्ति मानवाः श्रद्धवंतो न सुयंतो मुच्यन्ते ते एपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैज्ञानिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवाद रहित शास्त्र सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भावनेचे हे सत्य ही शाश्वत आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाही. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेल्या सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात समर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेचे प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही आणि पराभवता निराश यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रती उन्नत करतो. तब्य सुयंतो नानोतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विमूढास्तन्विद्धि नष्टान चेतसाः. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाही त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. कृष्ण भावना भवित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा ज्ञान असते, म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. सदृश्यम चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानापि प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही आणि याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाने किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. समाजातील अनेक तथाकथित अध्यात्मवादी आपण ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंतस्तः रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्रकृती गुणांच्या पूर्णपणे अधीन असतात. शैक्षणिकदृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीने त्याने दीर्घ काळासाठी संघ केल्याने तो बद्धच आहे.
भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भवित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग करून अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिमरीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीचा स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. इंद्रियेंद्रिय स्तर्यो स्याथर्ये रागे द्वेषे व्यवस्थितो तयोर्नम वश मागच्छतो हास्य परिपंथिनो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळे आहेत. कृष्ण भावना भावित साधकांचा स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो. पण जे कृष्ण भावना भवित नाहीत त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयाद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ लैंगिक उपभोगी बद्ध जीवांची एक आवश्यकता आहे आणि विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वार्थ निषिद्ध आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे. मात्र असे आदेश असूनही मनुष्याच्या परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरविण्यास अनुमती आहे, परंतु ही आवश्यकता शास्त्रीय विधी विधानानुसारच भागविण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधिनिषेधांवर आपण विसंबून राहू नये. मनुष्याने अशा विधिनिषेधांवर आसक्त न होता त्यांचे पालन केले पाहिजे, कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते. त्याप्रमाणे विधिनिषेधांनुसार केलेल्या इंद्रियतृप्तीने तो वाममार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काहीच संकट उद्भवणार नसल्याची कोणीही निश्चिती देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्त करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असते. यास्तव साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळली पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. म्हणूनच मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचे मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मास्त्वनुष्ठितात स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्मांचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे होत. आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैव उत्तमच असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे, तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो तर क्षत्रिय राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावने स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्टी करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले, तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केले पाहिजे. त्याच वेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. अर्जुन उवाच अणकेन प्रयुक्त यां पापं चरति पुरुषः अन्निच्छन्नपि
बलादिव नियोजित. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण वंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बरेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मपाशांपासून मुक्त असतो. म्हणून स्वभावतःच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही, परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापे करतो. कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. याच तो जीवाच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होतो. जरी काही वेळा जीवाला पाप करावायचे नसले तरी त्याला बरेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून ते इतर कारणामुळे पापकर्मे घडतात. यासंबंधी भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितलेले आहे. श्री भगवान वाच. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भावा महाशनो महापापना विद्यामिहि वैरिणा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो काम क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णाशी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणाच्या संगमामुळे कामविकारात रूपांतरित होते. दुसरे शब्द सांगावयाचे झाल्यास अंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर व्हावे. तद्वत जीवांचे भगवंताशी असणाऱ्या प्रेमभावनेचे रूपांतर कामविकारात होते. नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणूनच काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे. प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात. म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणाप्रत अधपतन होऊ न देता त्यांची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपामध्ये विस्तारित करतात आणि जीव याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत. जीवांना आंशिक स्वातंत्र्यही आहेत, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांच्या सेवाभाव इंद्रिय भोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात. बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी यासाठी भगवंतांनी या भौतिक सृष्टीची निर्मिती केली आहे. दीर्घकाळ कामवासांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूपस्थितीविषयी जिज्ञासू होतात. ही जिज्ञासा म्हणजे वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की अततो ब्रह्म जिज्ञासा, मनुष्याने परमतत्वाविषयी जिज्ञासा करावी. श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. जन्मादस्य यतो अन्वयादितरतच्च, अर्थात परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसरे शब्द सांगायचे तर श्रीकृष्णाच्या सेवेसाठी सर्व गोष्टींसाठी अपेक्षा ठेवली तर काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाची सुवर्णलंका भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त झाला. या ठिकाणी श्रीमद भागवततेतही भगवान श्रीकृष्ण आपल्या संतुष्टी करता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात. धूमेना व्रियते वही यर्थ अथादर्शो मलेन च यथोलिप्नावृतो गर्भस्थता तेनेदमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. जीवावर 3 प्रकारची आच्छादने आहेत ज्यामुळे त्याची विशुद्धी चेतना दुसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूळ, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूळ, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो त्याप्रमाणे जीवावरील अवर्णे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत. कामाची तुलना धुराची करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची अल्पशी जाणीव होते. दुसरे शब्द सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुरेने आच्छादित अग्नीशी करता येते. धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ती अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभ अवस्थेप्रमाणे आहे. आशावरील धूळ मनोरूपी आशावरील अनेक आध्यात्मिक मार्गांद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते.
यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वारेण्याच्या दिलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शवण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचाली करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनात आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येते. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक अनमोल संधीच आहे. मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अणुशिलाद्वारे मनुष्य आपला शत्रुकाम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. अवृतम ज्ञाननेतम ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतये दुष्पुरेना न लेन च. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याची कामरूपी नित्य शत्रूद्वारे आच्छा दिली जाते. काम कधी संतुष्ट होत नाही आणि ते अग्निप्रमाणे जळत असतं. मनुस्मृतीत म्हटले आहे की इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणून भौतिक जगाला मैथुनी आगार अर्थात संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते. एका सर्वसामान्य कारागृहात अपराधांना गजा आत ठेवण्यात येते, त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या अपराधांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवरील आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यास कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोडाफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो क्षणभंगूर अनुभव म्हणजे इंद्रिय भोग करणाऱ्यांचा कट्टर शत्रू आहे. इंद्रियाणी मनो बुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह्य यत्यशे ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहे. यांच्याद्वारे काम आत्म्याची शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्त्वपूर्ण ठिकाणावर नियंत्रण मिळवलेले आहे. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रियाविषयी संबंधी ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीविषयीच्या सर्व कल्पनांचे आधार बनते आणि परिणामी मन तथा इंद्रिय कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा कामप्रवृत्तीचे केंद्रस्थान बनतो. बुद्धी ही जीवात्म्यांची अत्यंत निकटवर्ती आहे. यास्तव कामुक बुद्धी आत्म्याला नित्य अहंकार प्राप्त करण्यासाठी आणि कामुक प्रवृत्तींशी तसेच मन तथा इंद्रियांची तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो आणि त्यातच वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो. आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याविषयी श्री भागवतात सुंदर विवेचन करण्यात आले आहे. यस्यात्मबुद्धिः कुनपे त्रिधातुके स्वदीयः कलत्रादिषु भौमोद इज्यधिः यत्तीर्थ बुद्धिः सलिलेन काहिर्चिज्जनेष्व विद्नेषु स एव गोखराः. जो मनुष्य या त्रिधातूंनी नेहमी शरीरालाच आत्मा समजतो, शरीराच्या उपफळांना स्वतःचे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना न भेटता केवळ स्नान करण्यासाठी तीर्थस्थळांची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे. तस्मात्त्वमिन्द्रियाणोदो ज्ञादो नियम्य भरतवर्षभ पापान्मं प्रजहिहेन्यं विज्ञाननाशनम. म्हणून हे भरतवर्ष अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीचा निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. भगवंतांनी अर्जुनाला प्रथमापासून इंद्रिय संयम करण्याचा उपदेश दिला, ज्यामुळे तो पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूपस्थिती आणि त्याच्या परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञानसमन्वितम सरहस्यम तदगम च गृहाण गदितम मया. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान अनुभूती त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंताने विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भागवत गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हेच आहे.
भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यायोगे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भवित होऊन कर्म करता येईल. जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविकच भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारांमध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्ण स्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेच्या उशिरा प्रारंभ करणारा साधकही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे तो कामाचे रूपांतर जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये अथवा अर्थात भगवत प्रेमामध्ये करू शकतो. इंद्रियाणे पराण्य हुरी इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धियो बुद्धे परस्ततु सहा. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मबुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कामाच्या कार्यांची इंद्रिय ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियांमध्ये परमभावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाही. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे होय. परंतु मन सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी ते स्वप्नांमध्ये कार्य करावे तद्वत सतत क्रियाशील असते. मात्र मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणूनच जर आत्म्याला प्रत्यक्षपणे भगवंताच्या आळ्या नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच बुद्धी मन आणि इंद्रिय ही इतर सर्व कनिष्ठ तत्वे आपोआपच त्यांच्या ठाई नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममान केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे. परमदृष्टा निवर्तते. जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते घनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदामध्ये आत्म्याचे वर्णन महान असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिय आणि मन बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूपस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नव साधकाला साधारणपणे इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा उपदेश दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बलशाली केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममान केले तर आपोआपच ते बलशाली होते आणि मग इंद्रिय जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरीही ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. आत्मा जर बुद्धी मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची शक्यता असते. एवं बुद्धे परम बुद्ध्वाम संतस्तभ्यात्मना मना जही शत्रु महाभाव कामरूपम दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिया मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाऊ अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रू विजय प्राप्त केला पाहिजे. श्रीमद भागवतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश करताना सांगतात की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद व हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्त आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित असतो. सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा घोर शत्रू आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्यांचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यामुळे प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे तो क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो.
हे जे अध्यायाचे मुख्य सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या सहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाही. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या कर्मयोग नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. रामकृष्ण हरी. ओम शांती.